हॅलो 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 चेक हॅलो चेक. हा संजय माली गोलंदाजी मार्कवरती. आवाज कमी झाला. हॅलो पुन्हा एकदा चेंडू वेस्टर्नच्या मागून जात असताना पंच वाईडची गुण करतात. एकेरी स्वरूपाची 10 बॅट झाली आहे त्याच्यावरती. मानिवली संघाचा विचार केला यस थर्ड अंपायर. चला पुन्हा एकदा थर्ड अंपायर जा पटकन. सुरेदा थर्ड अंपायर. यावेळेस फटका चांगला. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये सुरेश भंडारी यांना पाहतोय. 3 विकेट अद्यापर्यंत बाद झाल्या उंबरडे असंघाचे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकले. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 3 खेळाडू अद्यापर्यंत बाद झाल्यात. अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आहे. फिल्डर लॉंग ऑफला आहेत. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस फटका चांगला. स्कोर झाला होता 29-29. 29 धावा या ओव्हरमध्ये. 1 चौकार 1 षटकार. पुढे त्याच
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, चेंडू जाईल दोन फलंदाज निलेश जाधव सलामीचे फलंदाज अद्याप मैदानामध्ये, 2 षटकार या ओव्हरमध्ये. चला पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. आणि एकूण धावसंख्या 37. चला सामना सुरू करा. 3 ओव्हरचा खेळ संपला, एकूण धावा आल्या त्या 37. आणि आता चौथं षटक संतोष शिशवे यांना पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होतं, मात्र मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, तेथे मात्र धावसंख्या थोडीशी वाढ होत असताना पाहायला मिळाली. अगदी कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलं, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, यस वाईट. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. चला टॉस साठी आपण कोळेगाव संघ, कॅप्टन कोळेगावचे याचे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा डॉट, व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय चौथ्या ओव्हरमध्ये. जिथे तिसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या, चौथ्या ओव्हरमध्ये धाबांवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी ए ज्योती, चेंडू पाठीमागे चाललाय, 1 धाव मिळत असताना एकूण 4 चेंडू झालेत. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये.
फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला तेवढंच चांगलं फिल्डिंग. 2 धावा सहजरित्या ते मिळतील. हा या स्पर्धेसाठी कटर ग्रुप मोहिनी पुन्हा एकदा वारंवार डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एकच जामेल. चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या 44. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धाबा. मानिवली पक्ष उंबाडे हे संघ एकमेकांसमोर पहा मिळतात फाईट करत असताना. याच्यानंतर यजमान विपक्ष पाहुणे असा सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज गायकर आणि निश्चित शेवटचं षटक आहे. गायकर बंधू आपल्याला पाहायला मिळतात मानिवली टीमच्या वतीने. पहिलाच बॉल लेग स्टंपला वाईट. पंच वाईटचा इशारा करत असताना आणि याच परिसरातील मानिवली संघ आहे. आणि मानिवली संघ म्हटलं की आमचे मुकेश गायकर एक चांगला खेळाडू या टीमचा. जेनीनम ऑलराऊंडर. गेली बरीच वर्ष ग्रामीण आणि शहरी विभागामधून सुद्धा सातत्याने खेळणारा मुकेश गायकर याच गावातून बिलॉंग करतोय. फटका चांगला ऑन साइडला खेळात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. नवीन बॅट्समन आला तर राजू भोईर. फुलटा 4 धावा. एक्झॅक्टली 50 धावा पूर्ण झाल्या. चला तिसरे पंच पाहिलं जाईल. यस हाईट नो. ओके ओके पाहतो पाहतो. बिमर साठी कॉल दिलाय. चेंडू कमरेच्या वर आहे की खाली पाहिलं जाईल. बिमर आहे की नाही.
चला नो बॉल. वारंवार पाहिलं गेलं त्यामुळे कमिटीने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे नो बॉल फ्री हिट आणि या 5 धावा मिळाल्या कारण चौकार होता. 4+1 5 यानी की 5 रन्स. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथे फ्री हिटचा बॉल होता. लेगबाजच्या स्वरूपामध्ये एकदा मिळत असताना यावेळेस फटका आला. दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक्झिक्यूट केला एकदा पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. चला कोलेगाव टीमचे कॅप्टन या टॉससाठी टॉस करणार आहोत आपण इनिंग ब्रेक मध्ये. आलेत का यस रणजित संत आहेत. स्वागत आहे आपलं. तर आता शेवटचं षटक आहे. अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये पाहतोय आपण 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. वा चेंडू एस्टनच्या वरून जात असताना क्रॉस द लाईनने खेळायचं होतं. फुल टॉस फायदा उठू शकले नाही. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू अतिशय चांगले हाताळले आणि एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या धावा 55 आणि 56 धावसंख्येचं लक्ष्य आहे. एकूण 56 धावा बनवायच्या आहेत. चला टॉस करूया आपण. 2 टीम टॉससाठी या. चला टॉससाठी रणजित संते या. टॉस केला जाईल. पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. पोलीस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. टॉस मोहिली संघ. यस फिल्डिंग. ओके चला डिसिजन येईल आपला. हरकत नाही आहे.
चला उंबाडे संघ फिल्डिंग लावून घ्या. वेळ नको आणि सलामीचे बॅट्समन पाठवा. मानिवली संघ उंबाडे संघ खेळत असताना प्रथम 55 धावा केल्यात. 56 धावसंख्येचा टार्गेट आहे या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आहे मोहिली कोळेगाव संघ. टॉस जिंकला आहे मोहिली संघाने. डिसिजन पेंडिंग ठेवला आहे. तो डिसिजन लवकरच आपल्यापर्यंत येईल. चला जा बॅट्समन आणि जो डीजेचा टेबल आहे ना त्याच्यावरती प्रेक्षक वर्ग कोणी जाऊ नका तिकडे. जरा तो हालतोय त्यामुळे कधी शॉर्ट सर्किट होईल. त्यामुळे डीजेच्या तिथे कोणी जास्त प्रेक्षक वर्ग बसू नका. चला सामना लगेचच सुरू होईल. 56 धावा केल्या जातील का नाही याचं उत्तर द्वितीय सत्र मध्ये मिळेल आणि सामना सुरू होईल तेव्हा आवाज ऐकायला मिळेल पंडितदादा पाटील यांचा. धन्यवाद जगदीश पाटील. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्या 11 40+ मोहिली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024 पर्व आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस अंतिम दिवस. काल आपण पाहिलं आई गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघ अंतिम फेरीत दाखल झाला आणि आज या 8 संघातनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतोय ते पाहायचं आहे. टॉस जिंकला होता तो मानिवली संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला. उंबाडे संघाने 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा कुठल्या त्या 55 आणि लक्ष ठेवलंय के जीवदानी मानिवली संघासमोर 56 धावांचं. विलास गायकर आणि सुरेश भोईर सलामीची जोडे आपण पाहतोय. मानिवली संघाची तर गोलंदाज आपण पाहतो राजू भोईर. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोला टप्प्याचा ऑन साइडला खेळतात. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केला जात आहे. फलंदाज विलास गायकरच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 1. पाच षटकांमध्ये उंबाडे संघाने धावा कुठल्या त्या 55 लक्ष ठेवले. मानिवली संघासमोर 56 धावांचं. सलामीची जोडे आपण पाहतो विलास गायकर आणि सुरेश भोईर. स्ट्रायकरला सुरेश भोईर. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकिंगला आपण पाहतोय 3-3 सहकारी येतात. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत गोलंदाज राजू भोईर यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. चेंडू ऑन साइडला सरकतोय. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागतंय. त्याचं कारण राजू भोईर यांची 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केलेत. बिनबाद 3 अशी सावध आणि संत सुरुवात. चांगली गोलंदाजी. अपील केलं जात आहे. पंत मात्र तटस्थ. तोपर्यंत सिंगल आली. लेगबाईच्या स्वरूपात धावसंख्या 4 वर पोहोचते. एकही मोठा फटका मारू दिलेला नाही. गोलंदाज आपण पाहतो राजू भोईर यांना. पॉवर प्लेच्या षटक हाताळतात. धावा आपण पाहतो धाव फलकावर आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. ऑफ साइडला फटका फसला. झेल सुटला. वेगाने चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल केला होता फलंदाजानं.
विलास गायकर होते फलंदाज, मात्र झेल सुटलाय, जीवदान लाभले, सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इथं मात्र धावचीची शक्यता आणि फलंदाज विलास गायकर इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. मानिवली संघाला पहिला धक्का बसतोय. फलंदाज विलास गायकर बॅक टू डगआउट. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर काय गोलंदाजी केली गोलंदाज राजू भोईर यांनी. फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज आपण पाहतो जयराम गारकर आले. 5 षटकांमध्ये 56 धावांचं लक्ष ठेवलंय उंबाडे संघानंतर. लक्षाचा पाठला करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद, फक्त 5 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो संघनायकाने वापर केला गोलंदाज निलेश जाधव यांचा. आमचे ऑफिशियल गुणलेखक दिनेश जाधव यांचे बंधुराज निलेश जाधव यांना आपण पाहतोय. 2 भाऊ खेळतात या संघामध्ये. या स्पर्धेसाठी जे आपल्याला गुणलेखक लाभले दिनेश जाधव मॅन फ्रॉम मुंबाडे, त्यांचे बंधुराज इथं गोलंदाजीसाठी येत आहेत. 1 बाद 5. आता मात्र 24 चेंडूंमध्ये 51 ची गरज असेल. इथून मात्र चांगली फलंदाजी होणं गरजेचं असेल. गोलंदाज निलेश जाधव तयार. राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. आपल्या सहकार्याने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना उंबाडे संघाने धावा कुठल्या 55-56चं लक्ष घेतल्यानंतर इथं मात्र एक धक्का बसलाय. धावचीच्या स्वरूपात मानिवली संघाला धावा आपण पाहतो धावफलकर फक्त 5. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली आहे. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला आले. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत या खेळपट्टीवर 2 गोलंदाजांनी एकूण 8 चेंडू हाताळलेत. 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या फक्त 5. लक्ष ठेवलं तर उंबाडे संघाने 56 धावांचा सुरुवात पहिल्या षटकामध्ये सावध आणि संत सुरुवात आपण पाहिली. मानिवली संघाची फक्त 5 धावा आल्या, गडी बाद झाला आणि आतापर्यंत निलेश जाधव यांनी दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे निलेश जाधव. निलेश जाधव यांना माहिती आहे पहिल्या सत्रामध्ये आपल्या फलंदाजांनी आपल्या संघाने 55 धावा कुठल्यात. 56 धावांच्या लक्षाचा आपल्याला इथं बचाव करायचा आहे आणि आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये या धावफलकार धावा आल्यात त्या फक्त 5. गुड बॉलिंग. टप्पाने दिशा सांभाळून गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. ऑफ साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक येतात, चेंडू उचलतात. चेंडू फेक करेपर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक चांगलं राहिलं. उंबाडे संघाच्या बाजूने राजू भोईर गोलंदाज होते. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतो निलेश जाधवने चेंडू हाताळले ते फक्त 4 आणि धावा खर्च केल्यात त्या 2. चांगली गोलंदाजी. ऑफ साईडला खेळतात. कदाचित घोषीच्या स्वरूपात हा चेंडू जाऊ शकतो आणि धावा येतात त्या घोषीच्या स्वरूपात 2. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे, चौकार आलेला नाही आहे, षटकार आलेला नाही. त्याचं कारण आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे. 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं फक्त 4 धावा खर्च केल्यात. वन टू गो. गोलंदाज तयार. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. गुड बॉल. अगोदर धावले असते तर कदाचित धाव पूर्ण झाली आहे. सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. षटक क्रमांक 2 इथं संपन्न झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर के जीवदानी मानिवली संघाची धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा.
व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संदेशदादा जाधव समाजसेवक आणि मंगेश म्हात्रे मोहिली या दोन मान्यवरांचं आम्ही व्यासपीठावर आयोजकांच्या वतीनं मोहिली संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 11. 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात राजू भोईर यांनी 5 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं निलेश जाधव यांनी फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. आता मात्र चेंडू उरलेत ते 18 आणि धावांची गरज असेल 45. 18-45चं समीकरण उरलं आहे. 12 चेंडूंमध्ये एकही चौकार एकही षटकार आलेला नाही आहे. त्याचं कारण राजू भोईर आणि निलेश जाधवची चांगली गोलंदाजी. तर मी आदरणीय पांडुरंगजी शिंगोळे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते संदेशजी जाधव समाजसेवक यांचा सन्मान करायचा आहे. ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत राजू भोईर. गुड फिल्डिंग. चेंडू पे करेपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. धावा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचते 13 कृष्णा भंडारी खाली राहतो चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. कृष्णा भंडारीला तिसरे षटक हाताळण्यासाठी पाचारण केले संघनायकानं. धाबा आपण पाहतो धावफलकावर फक्त 13 धावा. चांगली गोलंदाजी. ऑफ साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेक अतिशय अचूक पद्धतीने आणि फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. दुसरा धक्का बसलाय मानिवली संघाला. पहिले फलंदाज विलास गायकर होते धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि हा दुसरा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतो. 2 धक्के बसले षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आणि धावा आपण पाहतो धावफलकर फक्त आणि फक्त 14 धावा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय मसोबा उंबाडे संघानं धावा कुठल्या त्या 55 लक्ष ठेवलं मानिवली संघासमोर 56 धावांचं. नंतर लक्षाचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना 2 बाद धावसंख्या आपण पाहतो फक्त 14. त्याचं कारण पहिल्या षटकांमध्ये आपण पाहिलं राजू भोईरने फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले निलेश जाधव यांनी फक्त 6 धावांचं षटक हाताळलं आणि तिसऱ्या षटकामध्ये कृष्णा भांडारीला पाचारण केलं. संतोष शिंगोळे स्ट्राइक अँड शिसवे. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. बघा कृष्णा भंडारीला पाचारण केल्यानंतर कृष्णा भंडारी अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. फटका फसलाय. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल सुटलाय तोपर्यंत सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 16 पहिल्या 2 षटकात धावा आल्या फक्त 11. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना आतापर्यंत धावा आपण पाहतो टोटल धावसंख्या 16 पोहोचली आहे. एक चेंडू बाकी असेल. काय गोलंदाजी. फलंदाज होकार भरलाय आणि फलंदाज सुरक्षित पोहोचतात तोपर्यंत धावा येतात त्या शेवटच्या चेंडूवर. एकूण 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 2 बाद 19 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात गोलंदाज होते राजू भोईर फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते निलेश जाधव फक्त 6 धावांचं षटक हाताळलं आणि या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते कृष्णा भंडारी. धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 8. 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संदेशजी जाधव समाजसेवक यांचा सन्मान पांडुरंग शिंगोळे यांना विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. नक्कीच बघा ओमसा MTCच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने स्पर्धा कव्हर केली जाते. स्क्रीनवर आपण पाहू शकता मान्यवरांचा इथे सन्मान केला जातो. आदरणीय पांडुरंग शिंगोळे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर संदेशजी जाधव यांचा इथे सन्मान केला जातोय. दोन षटकांमध्ये उर्वरित 12 चेंडूंमध्ये आता मात्र मोठं लक्ष उरलंय ते मानिवली संघासमोर. तब्बल 37 धावांची गरज. पहिल्या 3 षटकांमध्ये 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आता इथून मात्र
ज्या काही 3 षटकांमध्ये चुका झाल्या त्या चुका विसरून इथं मानवली संघाला उर्वरित 12 चेंडूंमध्ये 37 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. चांगल्या पद्धतीने सातत्याने 2 षटकांमध्ये हा धावफलक सातत्याने हलता ठेवला, सरासरी चांगल्या पद्धतीने राखली तर धावा होतील. मात्र तुम्हाला इथून चांगले प्रयत्न करावे लागतील. पहिल्या 3 षटकांमध्ये 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. धावा आपण पाहतो धावफलकर फक्त 19, गडी बाद झालेत ते 2 आणि दोन्ही फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. 3 गोलंदाजांपैकी एकाही गोलंदाजाला यश लाभलं नाही. मात्र 3 गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. तिन्ही गोलंदाजांनी 3 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळलेत. प्रदीप भंडारी येतात, षटक क्रमांक 2 चौथं मार्गस्थ. 12 चेंडू आणि 37ची गरज. इथून मात्र तुम्हाला पलटवार करावा लागेल. आता लक्ष थोडंसं मोठं होत चाललंय मानवली संघासाठी. 12 चेंडू आणि 37ची गरज. प्रदीप भंडारी ऑन साइडला पहिल्या चेंडूवर फलंदाजाने ठोकला तो षटकार. जयराम गायकरच्या बॅटमधनं षटकार आलाय. 12 चेंडूंमध्ये 37ची गरज होती. 11 चेंडू आणि 31ची गरज. प्रयत्न करतात मानवली संघाचे 2 फलंदाज. इथून तुम्हाला उर्वरित लक्ष 11 चेंडूंमध्ये 31चं लक्ष पार करायचं असेल तर याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. प्रयत्न दिसतो 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का ते पाहायचं आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतो 25. षटक क्रमांक 4 मार्गस्थ प्रदीप भंडारी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. फटका इथं मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षण खराब होतं. कदाचित चौकार जाऊ शकतो आणि गेलाय तो चौकार. 4 धावा. तर आदरणीय मंगेश म्हात्रे मोहिली यांच्या माध्यमातून जेवणाची सोय झाली आहे. जेवणासाठी त्यांनी 25 किलो तांदूळ दिले आहेत. त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसात जेवणाची सोय झाली ती आदरणीय पांडुरंगदादा शिंगोळे यांच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. आता मात्र चेंडू उरलेत ते धावसंख्या 29. आता मात्र चेंडू उरलेत ते 10 चेंडू 27ची गरज. फलंदाजी चांगली होते. प्रदीप भंडारी फुलटा चेंडू. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. अलॉंग द कार्पेट. पहिली धाव तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि इथे मात्र चेंडू फेक येईपर्यंत धावा येतात त्या 2. 3 चेंडूंमध्ये धावा तब्बल आल्या त्या धावफलकावर 12. जयराम गायकर चांगली फलंदाजी करतात. खोलट टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला खेळतात. गुड फिल्डिंग. इथं मात्र चेंडू पे खराब होते. बॅकिंग व्यवस्थित दिली नाहीये गोलंदाजांना. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. जयराम गायकर चांगली फलंदाजी करतात. त्यांना माहिती आहे 3 षटकांमध्ये धावा कमी आल्यात. इथून आपल्याला चांगली फलंदाजी करायची आहे. चांगली फलंदाजी केली तरच हा सामना मानवली संघ जिंकू शकतो. त्या पद्धतीने प्रयत्न करतात फलंदाज जयराम गायकर. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये धावा तब्बल आल्या त्या धावफलकावर 14. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 33 धावा. ऑन साइडला खेळलेत. मोठा फटका बनवलाय. जयराम गायकरच्या बॅटमधनं पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. चौकार आलाय. 4 धावा. जबरदस्त फलंदाजी. 2 सहकारी माघारी परतले. 3 षटकांमध्ये धावा कमी होत्या. मात्र या षटकामध्ये काय फलंदाजी करतात फलंदाज जयराम गायकर. ठीक आहे, चौकार चेक करायचा मागणी केली समोरच्या संघानं. चौकार चौकार. जबरदस्त फलंदाजी. प्रदीप भंडारी पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. गुड फिल्डिंग.
डॉट बॉलची समाप्ती होते. अशा पद्धतीने 4 षटके इथे संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मानवली संघाने धावा कुठल्या त्या तब्बल 37. 5 षटकांमध्ये 56 धावांचं लक्ष होतं. 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 37चं लक्ष होतं. आता मात्र 6 चेंडू आणि 19ची गरज. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्यात त्या तब्बल 18 धावा कुठल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा होत्या. चौथ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18 आणि 12 चेंडूंमध्ये 37ची गरज असताना आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 19ची गरज. धावा होतील मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक चेंडू मानवली संघासाठी फार महत्वाचा असेल. एका बाजूला आपण पाहतोय 40+ संघटनेचे विद्यमान सचिव बाळरामदादा भंडारी उंबारडे यांचा संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मानिवलीचे पोलीस पाटील रघुनाथदादा गायकर यांचा संघ आपण पाहतोय. मानिवली संघ राजू भोईर ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजावर इथे जबाबदारी सोपवली आहे ती संघ नायकानं. 6 चेंडू 19ची गरज. पहिल्या 2 चेंडून 2 मोठे फटके आले तर सामन्यात मजा येईल. राजू भोईर राईट ऑफ ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळतात. फटका फसला. इथे मात्र चूक होत नाहीये. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तो गोलंदाज राजू भोईरनं आणि क्षेत्ररक्षक होते प्रदीप भंडारी होते क्षेत्ररक्षक. राजू भोईर यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते निलेश जाधव. फक्त धावा खर्च केल्या 6. तिसऱ्या षटकामध्ये आपण कृष्णा यांना पाहिलं. कृष्णा यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या. 3 गोलंदाजांनी 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा खर्च केल्या होत्या. आणि आमचे बबलू पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. कोळेगावचे रेग्युलर संघातील एक अष्टपैलू क्रिकेटपटू बबलू पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 5 चेंडू 19ची गरज. चांगली गोलंदाजी. संजय माळे आले नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. सफल झाले. भरपूर सफल झाले. पाठलाग करत होते चेंडूचा फलंदाज मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. याच गोलंदाजांनी राजू भोईर यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 7 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना जबरदस्त गोलंदाजी. लो फुल टॉस ऑफ साइडला खेळतात. थोडासा फंबल झाले क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज मात्र इथं नकार दिलाय. जयराम गायकर यांनी इथं नकार दिला. फलंदाज माघारी परतले. इथं धावचीच्या स्वरूपात तिसरा धक्का बसला आणि 3 फलंदाज आतापर्यंत धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. एकूण फलंदाज बाद झालेत ते 4. आता मात्र सामन्यावर पकड घट्ट निर्माण केली आहे ती उंबारडे संघानं. भाऊ गायकर आलेत नवीन फलंदाज. तीन चेंडू 18ची गरज. आता मात्र 3 षटकार मारावे लागतील. पर्याय नाहीये मानिवली संघाच्या फलंदाजाकडे. 3 मोठे फटके येणे गरजेचे असेल. या चेंडूवर षटकार आला असता तर सामन्यात कमबॅक केलं असतं मात्र हा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. राजू भोईर यांनीच पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. 3 गोलंदाजांनी 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 7 चेंडूंमध्ये 19ची गरज असताना मात्र आता चेंडू उरलेत ते 2 आणि धावांची गरज असेल 18. सांघिक कामगिरी उंचावली आहे ती उंबारडे संघानं. राजू भोईर पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले. ऑन साइडला खेळतात. आलाय हा षटकार. आता मात्र उशीर झालाय. फक्त औपचारिकता बाकी राहिली. या सामन्यामध्ये फक्त 1 चेंडू शिल्लक असेल. अजूनही 12 धावांची गरज असेल. इथून जर चूक झाली गोलंदाजाकडनं 1-2 चेंडू वाईट हाताळले 9 चेंडू हाताळले तर समीकरण बनू शकतं. अन्यथा विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय उंबारडे संघ. 1 चेंडू 12ची गरज.